शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अमोल कीर्तीकर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली। पण त्यानंतर काही तासातच ईडीने कीर्तीकरांना समन्स बजावलं। कथित खिचडी घोटाळा प्रकरणी हे समन्स बजावण्यात आले। त्यावरून राजकारण सुरू झालंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तीकरांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय। बुधवारी ठाकरेंच्या पक्षाने कीर्तीकरांच्या उमेदवारीची अधिकृतपणे घोषणा केली आहे। पण उमेदवारी जाहीर होताच ते ईडीच्या रडारवर आले असल्याचं बघायला मिळालं। एकीकडे कीर्तीकरांना उमेदवारी जाहीर झाली तर दुसरीकडे ईडीने अमोल कीर्तीकरांना समन्स बजावलं। कोरोना काळामध्ये कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी हे समन्स बजावण्यात आले। अमोल कीर्तीकर हे शिमग्यानिमित्त दापोलीतील शिर्दे गावात असल्याची माहिती मिळाल्यावर तपास पथक दापोलीत येऊन गेलं। मात्र अमोल कीर्तीकर गावात उपस्थित नसल्याची माहिती समोर आली आहे। खिचडी घोटाळ्यामध्ये अमोल कीर्तीकर यांना समन्स बजावल्याचं सुद्धा बोललं जाते। परंतु एकीकडे अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर होते आणि दुसरीकडे मात्र ईडी समन्स बजावते। यामुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे। उद्धव ठाकरे गटामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडालेली आहे। यापूर्वी अनेक नेत्यांना ईडीने ताब्यात घेतलं होतं। ईडीला अमोल कीर्तीकर तपास यंत्रणेसाठी ताब्यात हवे आहेत की काय असं सुद्धा बोललं जातंय। दरम्यान कीर्तीकरांच्या वडिलांनी ईडी कार्यालयात जाऊन चौकशी करता हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितलाय। मुदत घेतली ना? किती दिवसांची घेतली आहे ते मी सांगतो तुम्हाला। ओके, दिली मुदत पण? हो अजून त्यांचा रिस्पॉन्स नाही आलेला आहे। ओके, पण किती दिवसांसाठी मागितली तरी? मी सांगतो तुम्हाला। अमोल कीर्तीकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजकारण सुरू झालंय। सत्ताधारी भाजप शिवसेनेने कथित खिचडी घोटाळ्यावरून कीर्तीकरांसह ठाकरेंच्या पक्षावर निशाणा साधलाय। एकीकडे कथित खिचडी घोटाळ्यावरून सत्ताधाऱ्यांनी अमोल कीर्तीकरांवर आरोपांची राळ उडवली आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस नेत्यांनीही कीर्तीकरांवर जोरदार निशाणा साधलाय। जब मैं ये आह्वान कर रहा हूं तो निश्चित तौर पर कांग्रेस का जो कैडर है, जो मेरे से जुड़े हुए जो लोग हैं, वो सारे के सारे लोग शिवसेना के इस कैडर का, शिवसेना के इस उम्मीदवार का विरोध करेंगे। और सिर्फ कैडर ही नहीं, कांग्रेस के कार्यकर्ता नहीं, कांग्रेस को मानने वाले मतदाता भी इस खिचड़ी चोर के लिए काम नहीं करेंगे, उसको वोट नहीं देंगे, ऐसी मैं घोषणा कर रहा हूं। सत्ताधारी आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या या टीकेवर ठाकरेंच्या पक्षाने पलटवार केलाय। तसंच काही महिन्यांपूर्वी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केलेल्या नेत्यांकडे अंगुली निर्देश केलाय। जो हमारे अभी प्रत्याशी करके आदरणीय उद्धव साहब ने घोषित किए अमोल कीर्तीकर जी को, उनके ऊपर आज ईडी का समन, जब नाम घोषित हुआ है या प्रत्याशी वहाँ ईडी का समन आता है। अच्छा, जिस कारण आ रहा है उसके तो मुखिया आज भी इंडिया सरकार में शामिल है, उनको तो नोटिस भी नहीं जाती। मुखिया वो है और जो लोग नहीं है उनको नोटिस दी जा रही है। कोरोना काळात मजुरांना मोफत खिचडी उपलब्ध करून देण्यात आली होती। खिचडी वाटप कंत्राटात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता। त्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला। तसंच या प्रकरणी ईडीनेही तपास सुरू केला असून अमोल कीर्तीकरांना नोटीस बजावली आहे। पण ऐन लोकसभा निवडणुकीत ही नोटीस बजावल्यामुळे त्यावरून राजकारण पेटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।